नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण अनेक वेळेला स्वामींना प्रार्थना करतो, विनवण्या करतो की स्वामी हे संकट दूर करा, स्वामी मला यातून मार्ग दाखवा, स्वामी माझ्यावर कृपा करा. आपली विनवणी स्वामींनी ऐकली की नाही, संकट दूर होईल की नाही हे आपल्याला माहिती नसते. कधीकधी आपण अजूनही त्याच परिस्थितीमध्ये अडकलेलो असतो. पण तुम्ही कधी अनुभवले आहे का की आपण संकटात असूनही एक वेगळी शांतता, एक वेगळे सौम्यपण जाणवते? तेव्हा हे समजून घ्या की स्वामींनी आपले संकट आधीच हलके केले आहे किंवा पूर्णपणे हटवले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 स्पष्ट लक्षणांविषयी माहिती घेणार आहोत, ज्यावरून आपल्याला समजेल की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि आपले संकट आता लवकरच संपुष्टात येणार आहे किंवा ते आधीच संपलेले आहे. मनाची अनपेक्षित शांतता. आपण अजूनही त्या संकटात असू, कर्ज शिल्लक असेल, नोकरी मिळालेली नसेल, आरोग्य अजून 100% सुधारलेले नसेल, पण मन शांत वाटत असते. घटनेमध्ये काहीही फरक पडलेला नसतो, पण आतून एक भावना येते की काहीतरी चांगलेच होणार आहे. ही जी मनशांती असते ती स्वामींनी दिलेली कृपाशक्तीच असते. या अवस्थेमध्ये रडणे थांबते, तक्रारी कमी होतात आणि विश्वास वाढतो. तेव्हा लक्षात ठेवा की अशी शांतता म्हणजे संकट हटल्याची नवीन सुरुवात आहे. कधीकधी आयुष्यामध्ये काहीही विशेष घडत नाही, पण तरीही मन अगदी शांत, हलके आणि स्थिर वाटते. मनात अनपेक्षित शांती जाणवू लागते. हे एक अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाचे लक्षण असते की संकट टळले आहे किंवा टळत आहे. जिथे आधी मन अस्वस्थ, भीतीने भरलेले किंवा संभ्रमित होते, तिथे आता शांतता, स्थिरता आणि हलकी सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. कारण जेव्हा आपण आपल्या परीने सर्व काही केलेले असते आणि मग ते कार्य आपण स्वामींवर सोडतो, तेव्हा त्यांचे काम सुरू झालेले असते. मनातली ही अनपेक्षित शांतता म्हणजे आता सगळे ठीक होईल असे अंतर्मनाचे सांगणे असते. या अवस्थेमध्ये मन समाधानी राहते, कुठलीही काळजी वाटत नाही आणि एक प्रकारची आंतरिक खात्री वाटते की संकट टळले आहे किंवा टळत आहे. साधारणपणे संकट काळामध्ये आपल्या मनामध्ये नेहमी चिंतेच्या लाटा असतात, पण अचानक कुठलाही विचार न येता फक्त विश्वास, समाधान आणि आंतरिक स्थैर्य वाटणे हा एक सूक्ष्म संकेत असतो की संकट टळले आहे. आपले मन अचानक सेवा आणि नामस्मरणामध्ये अधिक गुंतायला लागते. जेव्हा संकटे येतात तेव्हा सामान्यतः माणूस स्वतःच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करतो, पण कधीतरी अचानक आपले मन स्वामींच्या चरणी खेचले जाते. आपण स्वामींचे नामस्मरण करू लागतो, स्वतःहून कुणाला तरी मदत करतो, स्वामींची दैनंदिन सेवा वाढते. सोशल मीडिया, TV हे सर्व सोडून आपण भक्तीचे व्हिडिओ किंवा प्रवचन, सत्संग ऐकू लागतो. असे का होते? कारण स्वामी आपले संकट दूर करत असतात आणि त्याच वेळेला आपल्याला त्यांच्या कार्यासाठी तयार करत असतात. संकट असूनही आपण शांत झाले आहोत आणि सेवा नामस्मरणामध्ये गुंतत आहोत, तर यातून आपल्याला अत्यंत शक्तिशाली ऊर्जा मिळते. यातून आपण नवीन उंची गाठतो आणि संकट पाठीमागे राहते. जेव्हा एखाद्याचे मन पूर्णपणे स्वामींच्या सेवेमध्ये, नामस्मरणात आणि भक्तीमध्ये रमलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीचा संपूर्ण व्यवहार, चिंतन आणि ऊर्जा एका सकारात्मक वर्तनाकडे वळलेली असते. स्वामींची कृपा अशी असते की आपण संकटात जाऊ नये म्हणूनच ते आधीच आपल्या मनामध्ये सेवेची ओढ निर्माण करतात. ही गोष्ट कुठल्याही अनिष्ट विचारांना, परिस्थितींना किंवा कर्मफळांना आपल्या जवळ येऊ देत नाही. संकट हे आध्यात्मिक दुर्लक्षामधून जन्म घेते, पण जिथे मन भक्तीमध्ये गुंतलेले असते तिथे दुर्लक्ष शक्यच नसते. जर एक भक्त अखंड सेवा करत आहे, स्वामींचे नाव घेत आहे, तर त्याचे मन कुठेही भटकत नाही. त्यामुळे कोणतेही संकट जवळ येत नाही. त्याने आधीच आपला मार्ग स्वच्छ ठेवलेला आहे, म्हणजे संकट टळले आहे, कारण स्वामींनी त्याला आधीच सेवेकडे वळवलेले आहे. एका मागोमाग एक गोष्टी सुलभ होऊ लागतात. स्वामींची कृपा ही एका मोठ्या लाटेसारखी असते. ती येते आणि सगळे सहजपणे हलवून टाकते. याचा अर्थ काय? तर जेव्हा संकट दूर झाले असते किंवा होण्याच्या मार्गावर असते, तेव्हा आयुष्यात एका मागोमाग एक गोष्टी अगदी सहज घडू लागतात. ज्यासाठी आधी खूप प्रयत्न करावे लागत होते ते सहज पूर्ण व्हायला लागते. मनात एक शांतपणा येतो आणि छोट्या छोट्या अडचणीमध्ये सुद्धा त्रासदायक वाटत नाही. अचानक नकार मिळत असलेल्या गोष्टी स्वीकारल्या जातात. जिथे सर्व दरवाजे बंद वाटत होते तिथे नवीन संधी उघडायला लागतात. हा सर्व प्रवास स्वामींच्या कृपेने घडत असतो. कारण जेव्हा संकट दूर होते तेव्हा अडथळ्यांची शृंखला आपोआप हटू लागते. यावरून समजते की स्वामी आपले रक्षण करत आहेत आणि आपले संकट दूर केले आहे. ही त्यांच्या कृपेची साक्ष असते. एकामागून एक गोष्टी सुलभ होऊ लागतात. म्हणजे ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नव्हती ती माणसे पुढे येतात. आधी नकार मिळालेले काम आता सहज मंजूर होते.
मनात कुठलाही गोंधळ न राहता निर्णय घेता येतो. जे अडथळे येत होते ते आता दूर होतात. अचानक योग्य मार्गदर्शन मिळते. नवीन संधी आपोआप चालून येतात. छोटी प्रार्थनासुद्धा लगेच ऐकली जाते. एक महत्त्वाचा प्रश्न की स्वामी पटकन उघडपणे संकट का नाही हटवत? कारण स्वामींना आपल्या अंतर्मनामध्ये बदल घडवायचा असतो. त्यांना पाहिजे असते की आपण घाबरून नाही तर श्रद्धेने जगावे. स्वतःला दुर्बळ न समजता धैर्याने उभे राहावे. आपला अहंकार सोडून भक्तीच्या मार्गावर यावे. त्यामुळेच ते हळूच सौम्यपणे शांतपणे संकट हटवत असतात. एक दिवस आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो की अरे मी तर यातून पार झालो. स्वामींच्या कृपेचा मार्ग आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळा असतो. संकट तात्काळ हटवणे म्हणजे फक्त त्रास थांबवणे, पण स्वामींचे उद्दिष्ट आपली अंतर्गत वाढ, शुद्धीकरण आणि भक्तीमधील स्थैर्य वाढवणे असते. स्वामी संकटातून आपल्या मनाची परीक्षा घेतात की आपण सेवेत टिकतो का, श्रद्धा ठेवतो का. स्वामी संकटाच्या मुळावरच उपचार करतात, अंतर्गत बदल घडवून आणतात. आपल्याला त्यांचा वेळ म्हणजे उशीर वाटतो, पण ते योग्य वेळेला सर्व काही घडवून आणतात. मनात अनपेक्षित शांतता जाणवणे, सेवा आणि नामस्मरणामध्ये मन रमू लागणे, घटना सुलभ होऊ लागणे, या तीनही गोष्टी अशा असतात ज्या सहज घडत नाहीत. त्या अचानक घडतात, स्वाभाविक वाटतात आणि मनातल्या मनात एक हळूवार खात्री निर्माण करतात की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. ही 3 लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर समजून जा की स्वामींचे संकट हटवण्याचे कार्य आधीच सुरू झालेले आहे, कदाचित पूर्णही झाले असावे. जेव्हा एखादे संकट आपल्या जीवनात येण्याआधी शांतपणे नष्ट होते तेव्हा अनेकांना त्याची जाणीवही होत नाही. पण काही वेळेला आपण मागे वळून पाहिले की लक्षात येते की हे संकट तर माझ्यावर येऊ शकले असते पण आलेच नाही. याचे कारण म्हणजे स्वामींची अदृश्य कृपा. संकटे येण्याची सगळी परिस्थिती तयार झालेली असते, पण अचानक मार्ग मोकळा होतो. जसे की एखादी केस कोर्टात जाण्याआधीच मिटणे, अपघात टळणे, आर्थिक घसरण थांबणे किंवा वाद होण्याआधी शांततेने मिटणे. संकट काळातही मन पूर्णपणे शांत राहते, भीती वाटत नाही आणि आपण सहजतेने योग्य निर्णय घेतो. अशा वेळेला वाटते की आपल्यामागे कोणीतरी अदृश्य रक्षण करत आहे. हेच ते स्वामींचे अदृश्य संरक्षण असते. स्वामी आपल्या भक्तांचे संकट न बोलता दूर करतात. त्यांच्या कृपेमुळे अनेक वेळेला संकट निर्माणच होत नाही किंवा संकटातही सहज मार्ग निघतो. अनेक वेळेला आपल्याला वाटते की स्वामी संकट का दूर करत नाहीत, पण अनेक वेळेला ते संकट येण्याआधीच थांबवलेले असते. आपल्याला त्याची जाणीवही नसते. काही प्रसंग थोडे हलके वाटतात, काही संकटांमध्ये योगायोगाने वाचलो असे वाटते. हे सर्व स्वामींच्या अदृश्य कृपेचे संकेत असतात. जे संकट दिसते त्यामागे अनेक मोठ्या आपत्तीपासून त्यांनी आधीच आपली रक्षा केलेली असते. त्यामुळे संकट आले तरी त्यावर रडू नका. त्याआधी किती संकटे टळली आहेत हे लक्षात ठेवा आणि अधिक श्रद्धेने स्वामींच्या चरणी समर्पित व्हा. व्हिडिओमध्ये सांगितलेली लक्षणे ओळखता आली तर आपण स्वामींच्या कृपेची खरी जाणीव ठेवू शकतो. म्हणूनच श्रद्धा ठेवा. स्वामी आपल्यासाठी संकटे आधीच हटवत असतात. आपले मन शांत होते, सेवा करण्याची प्रेरणा मिळते आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळते. हे सगळे झाले की स्वामींचा संदेश असतो की त्यांचे काम आता सुरू झालेले आहे, संकट दूर होऊ लागलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींनी आपले संकट आधीच हटवले आहे किंवा हटवत आहे याची लक्षणे कोणती असतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.